नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इथे आता नंदिनी तिच्या खोलीमध्ये एकटीच असते, विचार करत असते कशा पद्धतीने इथे आता आनंद निवाससाठी प्रयत्न करावेत. आनंद निवास आपला आहे आणि तो आपल्याला मिळालाच पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल ती आता इथे विचार करत असतानाच आता आपण पाहतो की काव्या तिच्याकरिता नाश्ता घेऊन आलेली असते. जेव्हा काव्या नाश्ता घेऊन येते तेव्हा ती म्हणत असते, ताई, ती म्हणते, बोल ना काव्या, हे काय आहे? अगं, हे काय आहे म्हणजे तुझ्याकरिता आम्ही मस्त गरमागरम नाश्ता आणलेला आहे, गरमागरम नाश्ता करून घे बरं. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच नंदिनी असते, नाही ग काव्या, मला नकोय काहीच, प्लीज काहीच नकोय, असं इकडे ती म्हणत असते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते, अगं ताई, मला माहिती आहे तू इतरांना सगळ्यांना नाश्ता वाढलास, पण तू अजिबात काहीच खाल्लं नाही आहेस आणि तुझं अजिबात नाश्त्याकडे लक्ष नव्हतं. तर एक गोष्ट सांगू का, तू काय करतेस, कशी वागतेस, ह्या सगळ्या गोष्टीकडे माझं बरोबर लक्ष असतं. त्यामुळे मी आता तुला काय सांगते, गपचूप नाश्ता करून घे. आणि हे बघ ताई, तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे ना, आपणच आपल्या तब्येतीची काळजी नाही घेत, इतर मग कोण घेणार आहे, असं सुद्धा आता इथे काव्या बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की म्हणत असते, नाही ग काव्या, प्लीज मला काहीच नकोय ग मला, असं म्हणत असते. ताई, हे बघ, अगं तुला माहिती का, खूप टेन्शन आले मला. कसं टेन्शन आले? अगं, भास्कर काकांनी जी काही इथे 15 दिवसाची मुदत दिली होती ना, ती 15 दिवसाची मुदत मात्र आता अगदीच 7 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे, असं इकडे ती बोलत असते. 7 दिवसावरती येऊन ठेपली म्हणजे मला नाही कळलं. अगं, काल ना जीवा इथे त्यांच्याशी बोलायला गेले होते आणि जीवा त्यांच्याशी बोलायला गेल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ, त्या भास्करला जीवाने इथे खूपच मारलं आणि जीवाने खूप जास्त मारल्यामुळे आता त्यांनी ती मुदत जी आहे ना, ती मुदत अगदीच फक्त आणि फक्त इथे 7 दिवसावरती आणून ठेवलेली आहे. त्यामुळे मला आता खूप जास्त टेन्शन आला हे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. अगं ताई, पण हे असं वागणं बरोबर नाही आहे. ह्या जीवाची ना पूर्वीचीच सवय आहे, एकदा का डोक्यात राग गेला की झालं, काय वाटेल ते करायला तो तयार असतो आणि जुनी सवय आहे. तेव्हाच नंदिनी तिच्याकडे आश्चर्यानेच पाहते की काव्याशी का म्हणत असेल. तेव्हा सावरासावर करत काव्या म्हणत असते, अगं तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ, ती जुनी सवय म्हणजे एकदा जीवाना बोलता बोलता बोलून गेले होते आणि त्यामुळे मी म्हणते की त्यांची जुनी सवय आहे म्हणून. पण ताई, नको काळजी करूस, आपण हवं तर आईबाबांकडून पैसे घेऊयात. माझे काही इन्व्हेस्टमेंट आहे, माझे काही इथे सेविंग आहे, ती आपण इथे मोडूयात आणि त्या सगळ्यामुळे आपल्याला इथे बऱ्याच गोष्टी मिळतील ना, आपण तसं करूयात, बरेच पैसे जमा होतील. नाही ग, आपण असं नाही करू शकत, नकोय. अगं ताई, काय करतेस असं? हे बघ, आईबाबांची मदत नको घ्यायला म्हणतीस, घरामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सांगायला नको म्हणतीस, मग मला सांग काय होणार आहे, कसं आणि कशा पद्धतीने तू हे सगळं करणार आहे, सांग बरं तू. तेव्हाच आता नंदिनी म्हणते, नको काळजी करूस, करेन मी काहीतरी, बघूयात होईल काहीतरी वगैरे, असं इकडे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता मात्र इकडे कॅफेमध्ये जो जीवा आहे ना, तो इकडे महाजन काकांबरोबर बसलेला असतो. महाजन काकाबरोबर बसल्यानंतर आता सुनीता तिथे येते आणि एक दुसऱ्यांचीच ऑर्डर तिला मिळालेली असते आणि तेव्हा ते म्हणत असतात, आज आम्हाला ऑर्डर पटकन द्या. तेव्हा इकडे आपण पाहतो की जीवा आता इकडे महाजन काकांबरोबर बोलत असतो आणि महाजन काकांबरोबर बोलत असताना, अरे जीवा, तू मला असं इथे अचानक का आणि कशासाठी बोलवलेस, काही कळलं नाही आहे बघ. त्याचं काय आहे ना काका, इथे मी तुम्हाला ना एका खूप मोठ्या प्लॅनसाठी बोलवलेला आहे. अरे पण काय ते तरी सांग. काल ना त्या भास्करचा कॉल आला होता. अरे, त्याचा कॉल आला होता, त्याची एवढी हिंमत झाली की तुला तो कॉल करायला लागलेला आहे? हो, त्याचा कॉल आला होता आणि त्याचा कॉल आल्यानंतर इकडे तुम्हाला एक गोष्ट सांगू का काका, त्याने काय केलेलं आहे? अहो काका, त्यांनी माझ्याकडून फसवून त्या पेपरवर सह्या घेतल्यात आणि तुम्हाला सांगू, काल तो दारूच्या नशेमध्ये सगळं काही बळवून गेलाय. काल त्यानं असं सांगितलंय की जे काही सह्या इथे मी केल्या होत्या ना, ते पेपर त्याने त्या पेपरच्या मध्ये ठेवले होते.
जेणेकरून मला काहीच समजलं नाही किंवा न समजावे आणि मी पूर्ण पेपर पाहिलेच नाही आहेत आणि त्यानंतर त्या पेपरवर मी सह्या केल्या म्हणजे माझ्यावर माझ्यासोबत फ्रॉडच केला आहे की नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे जे काही महाजन काका असतात ते म्हणत असतात, हा इतका नालायक माणूस आहे, हा जर माझ्यासमोर आला ना तर इथे मी त्याला काय करेल आणि काय नाही हे अजिबात सांगता येणार नाही. तेच तर काका, आपल्याला तेच करायचं आहे. हो मॅडम, देताय का लवकर ऑर्डर? दुसऱ्या टेबलवरचा एक मुलगा बोलत असतो. तेव्हा लगेच आता सुनीता म्हणत असते, हो हो देतेच आहे ना. पण जेव्हाच इकडे त्या दुसऱ्या टेबलवरती ती पाहते तिथे जीवा बसलेला असतो आणि जीवासोबत एक माणूस असतो. तेव्हा सुनीता विचार करत असते, अरे हा तर इथे काव्याचा बॉयफ्रेंड आहे, हा तोच आहे. मला काही करून मानिनीला सांगावंच लागेल असं म्हणून ती लगेच त्याचा फोटो क्लिक करते आणि त्याचा फोटो क्लिक केल्यानंतर ती लगेचच तो फोटो जो आहे ना तो मानिनीला सांगते आणि तो मानिनीला पाठवल्यानंतर इकडे ती म्हणत असते, आता खरी मजा येणार आहे. आता बघूयात आपण कशा पद्धतीने इथे आता मानिनीला समजेल की हा काव्याचा बॉयफ्रेंड आहे. आता इकडे ती फोटो पाहत असते आपली मानिनी, पण मानिनी फोटो पाहत असताना तेवढ्यातच तिथे विक्रम येतो आणि विक्रमने तिच्यासाठी सुंदर असा गजरा आणलेला असतो आणि तिच्या केसामध्ये तो माळत असतो. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, अहो काय करताय हे? अगं काय करताय म्हणजे तुझ्या ह्या सुंदर सुंदर याच्यामध्ये केसामध्ये गजरा माळत आहे. काय आहे ना, दिवस झालं तू फक्त आणि फक्त हे सगळं मिस करत होतीस आणि म्हणूनच तुझ्याकरिता मस्त असा मी गजरा घेऊन आलेलो आहे आणि मस्त गजरा मी माळणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना मानिनी म्हणत असते, हो तर त्याचं काय आहे ना, आमची म्हणू ना मध्यंतरी खूपच जास्त रागवलेली होती, खूपच जास्त ती चिडलेली होती आणि मग त्यामुळे काय झालं ना, तिच्याकडे मला काही फारसं लक्ष देताच नाही आलं आणि म्हणूनच मी इथे तिच्याकरिता मस्त असा गजरा हा घेऊन आलेलो आहे असं सुद्धा आता ते सांगत असतात. तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता मानिनी म्हणत असते, सॉरी ना हो, मी खरं सांगते, खूप जास्त चुका केलेल्या आहेत आणि त्या चुका मला सुधारायच्या आहेत. मी काव्यावर एवढं रागवायला नको होतं, पण तुम्हाला सांगू का मी काव्यावर का रागवले? एक आई म्हणून मला ते करणं भाग पडलं. अगं हो, पण का केलंस ते तरी सांगणार आहेस की नाही तू? हो ते सगळं काही ठीक आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे मी सगळं का कशामुळे केलं तर तुम्हाला सांगते, तुम्ही ऐकाल तर तुम्हाला सुद्धा असं मोठा धक्का बसेल. अगं कसला धक्का बसणार आहे? कसला धक्का वगैरे काही बसणार नाही. हे बघ, तुला एक गोष्ट सांगू का, तू अशी नको ग वागत जाऊ. तू मस्त अशी छान हसताना वगैरे वगैरे सगळी काही तशी तू छान दिसतेस, तू अशी रडताना वगैरे अजिबात चांगली दिसत नाही असं सुद्धा आता इकडे ते तिला सांगत असतात. तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे मात्र लगेचच जी काही मानिनी आहे ती म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे तुम्हाला सुद्धा ऐकल्यानंतर धक्काच बसेल. काय आणि कसली गोष्ट तुम्हाला सांगणार आहे सांग बघू. तेव्हाच आता इकडे मानिनी म्हणत असते, काव्याचा भूतकाळाबद्दल मला सत्य समजलं आणि त्यामुळे मी तिच्यावर चिडली, तिचं अफेअर होतं असं म्हणता क्षणी आता इकडे विक्रमला तर धक्काच बसतो. मानिनी हे सगळं काही बोलत असताना तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जीवा म्हणत असतो, आपल्याला आता मला तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत हवी आहे. तेव्हाच महाजन म्हणत असतात, बोल तुला कसली आणि काय मदत हवी ना, ती सगळी मदत करण्यासाठी मी इथे तयार आहे. तू फक्त बोल, तुला कोणती मदत हवी आहे, मी तुला ती सगळी मदत करायला तयार आहे. त्याचं काय आहे ना, आता इथे तुम्हाला मेन रोल करायचा आहे. अरे बाबा, हे असलं काही जमायचं नाही मला. तू मला सांग, तुला किती पैसे हवेत, काय हवेत, ते मी सगळं काही तुला द्यायला तयार आहे, पण हे असलं काही ते मला तू सांगू नको. बघा नाही, तुम्हाला तेच करायचं आहे. तुम्हाला मी सांगतो, इथे ना आता आपल्याला गुपचूप त्याच्या ऑफिसमध्ये जायचं आहे आणि पुढचं खूपच म्यूट केलेलं आहे बरं का प्रेक्षकांना. त्यांनी अजिबात इथे दाखवलेलं नाही आहे की ती लोकं काय बोलत आहेत म्हणून. आणि तेव्हा आपण पाहतो की आता इकडे महाजन काका म्हणत असतात, अरे तुला एक गोष्ट सांगू का, मी फक्त आणि फक्त इथे बिझनेसमॅन आहे, मी कुठलाही ॲक्टर वगैरे नाही आहे रे. तू मला अशा गोष्टी सांगशील तर आणि त्या मला नाही करता येणार. अहो असं
काय करताय काका, प्लीज तुम्ही माझं ऐकून तरी घ्या, मी काय म्हणतोय तर. हे बघा, तुम्हालाच करायचं आहे मेन रोल, कारण मी जर मेन रोल करायला गेलो तर ते सगळ्या लोकांना इथे मी खटकेल. आणि त्याचबरोबर इथे लगेचच तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर मी समोर आलो तर ती लोक मला ओळखतील ना, त्यामुळे फक्त आणि फक्त तुम्हालाच तो मेन रोल करायचा आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुम्हीच मेन रोलमध्ये असणार आहात. आणि एकदा का त्याला आपण चांगला धडा शिकूयात. अरे जीवा, हे सगळं काही ठीक आहे, पण तुला मी सांगू का, इथे मी बिझनेसमॅन आहे आणि त्याला जर माझ्यावर संशय आला तर. नाही हो काका, कसलाही संशय येणार नाही. त्याने मला फसवलं आहे ना, आता त्यालासुद्धा मी बघाच कशा पद्धतीने इथे सगळ्या गोष्टी त्याच्याकडूनच वधून घेतो. आणि इथे तुम्ही खाल्लेल्या तुम्हाला पाणीपुरीची शपथ आहे बरं का, प्लीज नाही म्हणू नका. आता आपण पाहतो की जीवाने इथे पाणीपुरीची शपथ घातलेली असते आणि त्यामुळे आता इकडे तो मात्र तयार झालेला असतो. तो म्हणत असतो, खरं सांगू का, तू इथे पाणीपुरीची शपथ घातलीस ना, आणि पाणीपुरीची शपथ घातल्यामुळेच इथे मी आता तयार झालेलो आहे, नाहीतर मी अजिबात इकडे तयारसुद्धा झालो नसतो, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हाच प्रेक्षकांना आपण पाहतो की इकडे आता ऑर्डर दिलेली असते. आता ऑर्डर दिल्यानंतर इकडे लगेचच जो काही जीवा आहे तो म्हणत असतो, आज तुम्ही ऑर्डर घेणार आहात का? तेव्हा सुनीता म्हणते, हो, त्याचं काय ना, माझा स्टाफ इथे कमी आहे आणि माझा स्टाफ कमी असल्यामुळे आता मीच ऑर्डर घेणार आहे. अच्छा, बरं, ठीक आहे. आणि तेव्हा पुन्हा एकदा जी काही सुनीता आहे ती फोटो क्लिक करत असते आणि तिथेच उभी असते आणि तिला मानिनीला हे सगळं काही सांगायचं असतं. पण तिच्या मनामध्ये विचार येतो, मी ह्या एकट्याचा जर फोटो पाठवला तर ती मानिनी इथे विश्वास ठेवणार नाही, म्हणूनच मला असं वाटतं की एकट्याचा फोटो नको पाठवायला, त्या दोघांचा एकत्र फोटो असेल ना तर नक्की मजा येणार आहे. तेव्हा ती तिथे बराच वेळ थांबलेली असते. तर इकडे जीवा म्हणत असतो, काय झालं, ऑर्डर घेताय ना? हो हो, घेते ना. तर आता सुनीता त्या टेबलकडून तिच्या काउंटरला जाते आणि त्यांची ऑर्डर इथे स्टाफला सांगत असते. तेव्हाच आता इकडे ती विचार करत असते, जर आता ह्या दोघांचा एकत्र फोटो मिळाला तर, जर त्या दोघांचा एकत्र फोटो मिळाला तर खरंच खूप मजा येणार आहे. जर मजा आली तर मग काय करू? म्हणूनच तिथे असलेल्या CCTV फुटेजकडे तिचं लक्ष जातं आणि ती म्हणत असते, ह्या CCTV फुटेजमध्ये 2 आठवड्यापूर्वीचं जे काही इथे फोटो आहे ते नक्कीच मिळतील ना? आणि नक्कीच मिळाल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे ती विचार करत असते, मग आता काही जरी झालं ना तरीसुद्धा मला असं वाटतंय की मी हा प्रयत्न इथे करायलाच पाहिजे. म्हणून ती तिच्या पूर्ण स्टाफला इथे बोलवत असते आणि पूर्ण स्टाफला बोलवल्यानंतर ती सांगत असते की इथे 2 आठवड्याचं CCTV फुटेज आहे. तेव्हाच तिथे एक मुलगी येते, ती म्हणते, स्टोरेज फुल झालं होतं म्हणून मी डिलीट केले, पण तुम्हाला जर अर्जंटमध्ये हवं असेल तर मी ते रिस्टोर करू शकते ना? वाच आता सुनीता म्हणत असते, हो चालेल ना, रिस्टोर करून नक्कीच मला ते CCTV फुटेज दे. किती दिवस लागते मॅडम? साधारण 2-3 दिवस तरी लागतील. ठीक आहे, ताबडतोब काम झालंच पाहिजे, समजलं तुला? तर आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. आता मानिनीने इथे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर विक्रम मात्र मानिनीवर खूप भडकतात. ते म्हणत असतात, अगं काय हे, कशा पद्धतीने तू वागलेली आहेस? असं कोणी वागतं का? आणि तुझी अशी वागण्याची हिंमत तरी कशी झाली? वेडी आहेस का तू? मूर्ख आहेस का? आणि कोण ग ती तुझी मैत्रीण? मला सांग जरा, कोण आहे ती तुझी मैत्रीण? कोण आहे? आणि हे बघ, अगं ती ते तुझी मैत्रीण ना संसारामध्ये आग लावायला आलेली आहे, आग लावी मैत्रीण आहे ती तुझी. आणि तुझ्या अशा वागण्यामुळे काय झालेलं आहे हे तरी तुला इथे कळतंय का? आणि तिच्यासुद्धा अशा वागण्यामुळे वेड्या आहात का तुम्ही? अगं, व तू तिच्या भूतकाळावरून तिला जज कशी काय करू शकतेस? तेव्हाच आता मानिनी म्हणत असते, हो तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, खरंच माझं खूप चुकलंय, मी असं वागायला वगैरे नको होतं, मी ह्या सगळ्या गोष्टी अशा करायला नको होत्या. अगं हो, ते सगळं ठीक आहे, पण अशा पद्धतीने कोण वागतं आणि कोण अशा गोष्टी करतं ग? नाही, अशा गोष्टी कोणीही नाही करत आहे. पण मानिनी, मला एक गोष्ट सांग, एवढी कशी ग तू हलक्या कानाची? तेव्हाच मानिनी म्हणते, मला कळतंय, एक बायको म्हणून, एक आई म्हणून आणि एक सासू म्हणून मी खूप चुकले, पण हे सगळं मी माझ्या मुलाच्या काळजीपोटीच तर केलंय ना. मला माझ्या पारची काळजी होती म्हणूनच मी हे सगळं काही केलंय. एक आई म्हणून मला ही काळजी वाटणारच ना. अगं, अशी कशी काळजी वाटणार तुला? अशी नाही वाटू शकत काळजी, हे खूप चुकीचं आहे. आणि त्यामुळे तू पार्थला आणि काव्याला वेगळं केलंयस, त्यामुळे तू तिच्यासोबत एवढं भांडत होतीस. तुला कळतंय का ताई मानिनी, इथे तू काय केलेलं आहेस? असं नव्हतं तू करायला पाहिजे वगैरे वगैरे, असं सगळं काही ते आता ते बोलत असतात. तेव्हाच आपण पाहतो की आता विक्रम म्हणत असतात, हो
ते सुद्धा अगदीच बरोबर आहे. तुला एक गोष्ट सांगू का, बाद झालं आता. हे बघ, आता तुला तुझी चूक कळली ना, तेव्हाच इकडे ती म्हणत असते, हो मला तर माझी चूक अगदीच बरोबर कळलेली आहे, पण मला खूप गिल्ट वाटते. हवं तर तुम्ही मला काय शिक्षा द्यायची आहे ना, ती सगळी शिक्षा तुम्ही मला द्या. मी ती सगळी शिक्षा इथे भोगायला तयार आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा. तेव्हाच आपण पाहतो की ते म्हणतात, तुला चूक सुधारायची आहे ना, तर मग झालं. तर काव्याने माफ केलंय ना, मग झालं, बाकी काही नकोय. तर आपण पाहतो की आता इकडे मानिनी तो सुनीताचा मेसेज पाहायला जाते, पण मोबाईल स्विच ऑफ झालेला असतो. तेव्हाच आता विक्रम म्हणतात, अगं एवढंच ना, मग लाव ना पटकन मोबाईल चार्जिंगला, त्यात काय एवढं. आणि इकडे लगेचच आता मानिनी मोबाईल चार्जिंगला लावत असते. तर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला अनिशाचा काव्याला कॉल आलेला असतो, किंवा काव्याने बहुतेक अनिशाला कॉल करून मानिनी काकू तिच्यासोबत कशा वागल्या, त्यांनी माफ कसं केलं, आणि त्याचबरोबर त्यांची चूक त्यांना कळली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्या इकडे पार्थ जो आहे ना, त्याच्याकडे काव्याला घेऊन गेले आहेत. ह्या सगळ्या घडलेल्या गोष्टी ज्या आहेत ती इकडे अनिशाला सांगण्याचं काम करत असते. आता अनिशाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे अनिशा म्हणत असते, वा 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 वा, ही तर खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. फायनली तुझ्या सासूला अक्कल आली म्हणायचं. अगं काय आहे अनिशा, कसली भाषा आहे तुझी ही. अगं ती माझी सासूबाई आहे, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरा तरी वयाचं भान वगैरे ठेवतेस की नाही. असं कसं बोलू शकतेस तू तिच्या बाबतीत. हो ते सगळं काही ठीक आहे, पण मला ही गोष्ट सांग, त्या कशा वागल्या, त्यांनी काय केलं हे तुला माहिती नाही आहे का. आणि म्हणूनच मी हे सगळं काही ते बोलत आहे ना. पण असो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की ती कशी वागली हे महत्त्वाचं नाही आहे का. अगं पण मी काय म्हणते, आता बघ ना, तुमच्या दोघीमधलं सगळं काही सॉर्ट आऊट झालेलं आहे ना. तुमच्या दोघीमधलं सगळं जर सॉर्ट आऊट झालेलं असेल तर तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक काम कर, तू ना आता मस्तपैकी इकडे पार्थ जिजूंना घेऊन हनीमूनला जा. तसाही तुम्हा दोघींचा सुद्धा इथे हनीमून झाला नाही आहे ना. मग एक काम कर, तुम्ही दोघंजणं मस्त हनीमूनला जा. अगं हे काय आहे सगळं, असं कसं बोलू शकतेस तू, बास कर जरा. अगं हो, असं कसं बोलू शकतेस म्हणजे बोलायला तर हवंच ना. का नको बोलायला हवं, कारण इथे मानिनी काकूंना त्यांची चूक समजलेली आहे ना. अगं हनीमून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दूरच्या राहिल्या. गप्प बस जरा. अगं हो बरोबर बोलते मी, असंच बोलायचं असतं. नाही अजिबात असं बोलायचं नसतं, समजलं तुला. तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो की अनिशाने आता इथे जी काही काव्य आहे तिला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. आणि सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ती मात्र खूपच जास्त खुश झालेली असते. तिला असं वाटत असतं की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता इकडे जी काही आपली काव्य आहे, काव्या फायनली पारच्या खोलीमध्ये गेलेली आहे. ही गोष्टच आता अनिशासाठी खूपच जास्त इम्पॉर्टंट असते. आणि ही गोष्ट अनिशासाठी इम्पॉर्टंट असल्यानंतर आपण पाहतो की आता अनिशा म्हणत असते, पण मी तुला तेच सांगेन अजूनसुद्धा, तू आता जरी माफ केलेलं असलंस ना तरीसुद्धा मला असं वाटतंय की काही गरज नाही आहे एवढं माफ वगैरे करायची. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला माहिती का की इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा आता मानिनी काकू कशा वागल्यात हे तर तुला माहिती ना. तर आता प्रेक्षकांनो आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे लगेचच मानिनी सुनीताला ती नोकर म्हणत असते, किंवा ती मुलगी म्हणत असते, ठीक आहे आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी ते फुटेज आहे ना 2-3 दिवसात देते. आता सुनीता म्हणत असते, एकदा का तो जर फोटो आपल्याला मिळाला ना, आणि एकदा तो जर फोटो आपल्याला मिळाला तर सगळं काही व्यवस्थित होईल. आणि त्याचहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता मानिनीचे खऱ्या अर्थाने डोळे उघडतील, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे पाहिल्यानंतर तू लवकरात लवकर ताबडतोब मला जे काही फुटेज आहे ना ते फुटेज ताबडतोब इथे मिळवून दे, असं इकडे ती म्हणत असते. आणि तेव्हाच आता सुनीता तो मानिनीला जो फोटो पाठवलेला असतो ना तो फोटो ती विचार करते, नको हा फोटो आत्ता मी ठेवत नाही आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा हा जो फोटो आहे ना तो मी इथे डिलीट करून टाकते. कारण जर हा फोटो मी डिलीट केला ना तर बऱ्याच गोष्टी व्यवस्थित होतील असा तिचा विचार सुरू असतो. तर इकडे मानिनी जेव्हा मोबाईल हातामध्ये घेते तेव्हा तो फोटो मात्र इथे डिलीट झालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्या
उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो प्रेक्षकांनो इकडे आता जी काही आपली छोटी पिहू आहे ती इथे ड्रॉइंग काढत बसलेली असते आणि छोटी पिहू ड्रॉइंग काढत असताना आता लगेचच नंदिनी तिच्याकडे येते. नंदिनी म्हणत असते, अरे वा पिहू, तू तर ड्रॉइंग काढत बसलेली आहेस. आणि तेव्हा ती म्हणत असते, हो ड्रॉइंग काढत बसलेली आहे. तेव्हाच बघू कसलं ड्रॉइंग काढलंयस असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता ती जे काही ड्रॉइंग काढलेलं आहे ना ती दाखवण्याचं काम करत असते. तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे नंदिनी ते ड्रॉइंग पाहते तेव्हा तिला धक्काच बसतो. तर इकडे आता पार्थकडे काव्य आलेली असते आणि पार्थकडे काव्य आल्यानंतर ती म्हणत असते, पार्थ मला तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगायची आहे. तेव्हाच आपण पाहतो की तिला विचारत असतात कसली गोष्ट सांगायची आहे. तेव्हाच इकडे आता काव्या म्हणत असते, मला इथे माझ्या भूतकाळाबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. माझा भूतकाळ इथे तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता तो म्हणत असतो, आणखी तुमच्या भूतकाळाचं रडगाणं आहेच का. तेव्हा आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला जे काही चित्र इथे काढलेलं असतं ते चित्र पाहिल्यानंतर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, तू असं चित्र का काढलेलं आहेस आणि तू असं करताना कोणाला तरी पाहिलंयस का. कारण त्या चित्रावर तिने आता लिप्स काढलेले असतात आणि तेव्हा असं चित्र काढायचं नसतं. तू खूप छोटी आहेस बाळा, असं चित्र कोण काढतं का असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे पिहू तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, पण नंदिनी मात्र तिच्यावर ओरडण्याचं काम करत असते. तर आता प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं, CCTV फुटेज काव्या पार्थकडे जाऊन तिच्या भूतकाळाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करते, त्याचबरोबर इकडे पिहू नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टी सांगेल का आणि पार्थ समोर जीवा काव्याचं भूतकाळातील अफेअर समोर येईल का. ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत मस्त सुट्टी आणि आपला लग्नानंतर होईलच प्रेमचा रिव्ह्यू एन्जॉय करा. धन्यवाद.